परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही, कारण हा देश, या देशाला एक संस्कृती आहे, या राज्याला एक संस्कृती आहे, आपल्या परंपरा आहे, आणि म्हणूनच हा केविलवाना प्रयत्न आहे. का जाऊन तिकडे बसत नाही त्यांच्याबरोबर? का घरातूनच तुम लढो हम कपडा संभालते, नेहमी बाहेरून पाठिंबा, आमचा इथून पाठिंबा? ते दिल्लीला जात नाही म्हणतात, जिथं आहे तिथून पाठिंबा द्यायचा असं म्हणतात. जाणार का म्हणून विचारलं दिल्लीला त्यांना. मग मी तेच सांगतो, तुम लढो हम कपडा संभालते, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितली, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते, अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं. जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे. आता त्यांना कळलंय की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे. आणि म्हणून मी बोललोय विधान परिषदेमध्ये. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही केलं तरी सुद्धा, किती हिंदुत्वाचा हाव आणला तरी सुद्धा, हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसले तेव्हाच सोडलेला आहे. आणि म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांवर नेहमी या ठिकाणी आरोप करायचे. अरे ज्यांनी राम मंदिर बांधून दाखवलं, ज्यांनी 370 कलम हटवून दाखवलं, बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी साकार केलं, त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय. आणि म्हणूनच हा एक केविलवाना प्रयत्न आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत, आणि म्हणून अशा प्रकारचे जे त्यांनी सोडलेले मुद्दे, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चूक केली, हिंदुत्वाचे विचार घेऊन चूक केले असं म्हणणारे आता म्हणतायत गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि राम रक्षा हे आंदोलन ते करतात, हा मोठा विनोद आहे. तुम्ही दिल्लीला चाललेला आहात, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे? काय शिवसेनेला मिळणार आहे दिल्लीमधून? शिंदे साहेब, मित्रपक्ष म्हणून तुमच्या खासदारांची संख्या वाढली, तुम्ही दावा करताय अतिरिक्त मंत्रिपद मिळावं. खरं म्हणजे आमची युती जी आहे एनडीए सोबत, ही एक वैचारिक गठबंधन आहे, वैचारिक युती आहे. ही आमची खुर्चीसाठी, सत्तेसाठी झालेली युती नाही आहे. आणि तुम्ही बार्गेनिंग कधीही आमचे शिवसेना करत नाही, करणार नाही. ही एक वैचारिक विचारधारेने जोडलेली युती आहे, आणि त्यामुळे एनडीएला मजबूत करण्याचं काम आम्ही करू. आपल्याकडे जे 6 खासदार आहेत त्यांना पत्र लिहिलं आहे अरविंद सावंत यांनी, आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की कुठलाही जो मूळ पक्ष आहे निवेशनाचा आवाज निर्माण करताय, त्या संदर्भात सर्व 6 खासदारांना पत्र लिहिलं. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे, आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही फक्त हा केविलवाना प्रयत्न आहे, कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं. त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.